हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला आता माझ्या मामाच्या लग्नाचा व्हिडिओ मीन्स व्लॉग आज मी दाखवणार आहे. तर आम्ही चाललो आहोत आमच्या मामाच्या हळदीला, म्हणजे आम्ही तिथेच मुक्काम करणार आहोत. म्हणजे हळदीला चाललो आता आम्ही. तर आमच्यासोबत आहे काका, माझे पप्पा मीन्स के यू कॅन सी ड्रायव्हिंग. आणि आम्ही सगळे इतकं एन्जॉय करतो. आणि रिद्धी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी आणि रेवा दादू, आम्ही सगळे खूप मजा करतोय गाडी. तुम्ही पाहू शकता आम्ही एन्जॉय करत चाललोय आमच्या मामाच्या लग्नासाठी. तर तुम्हाला माहितीच आहे इतकं म्हणजे तुम्हाला काय सांगू, इतकं थकलेलो आम्ही सगळे, म्हणजे ब्लॉगच नाही टाकता आला मला. तर आता बघा मी किती उशिरा ब्लॉग टाकत आहे माझ्या मामाचं लग्न झाल्यानंतर. तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे 25ला माझ्या मामाचं लग्न आणि आज होती 24 तारीख, तर म्हणजे हळद होती. म्हणजे आम्ही सगळे आधी चाललेलो आणि जे माझे आजी आजोबा आहे मीन्स मामाचे आई वडील मीन्स माझे आजी आजोबा, तर ते नंतर येणार होते. लग्नाच्या दिवशी बस केलेल्या होत्या संभाजीनगरवरून ते नाशिक. आणि हे लग्न होतं नाशिक भगूरमध्ये देवळाली कॅम्प, तुम्हाला माहितीच आहे. तर गाईज तुम्हाला माहितीच आहे नाशिक किती दूर आहे संभाजीनगर पासून. 4 तास लागतात, पण आम्ही गेलो स्पीडनी 3 तासात. आम्हाला लवकर पोचायचं होतं. आमच्या आधीच्या ज्या गाड्या गेलेल्या ती एक मिनी व्हॅन सारखी एक अशी मिनी व्हॅन होती, ती गेलेली आमच्या पुढे. आणि आम्हाला पण पटकन पोचायचं आहे, आम्हालाच जायचं होतं यार. मी म्हणजे मामाची मोठी भाची आणि मीच नाही लवकर पोचलेली, तर कसं होणार. तर आम्ही निघालेलो एकदम फुल स्पीडने आणि एन्जॉय करत. तुम्ही पाहू शकता सगळे इतके खुश आहे, म्हणजेच विक्की मामाच्या लग्नासाठी. तर चला गाईज भेटूयात हळदीला. हाय गाईज, तर तुम्ही पाहू शकता आमचा आवडलेला आहे. तर तुम्हाला सांगते काय झालं, आम्हाला खूप लेट झालं म्हणून आम्ही माझ्या मावशीच्या घरी गेलो आणि मग तिथून आवरून आलोय. तर गाईज तुम्ही बघू शकता हे आहे तुळसा लॉन्स, जिथे आहे माझ्या मामाचं लग्न आणि आज आहे हळद. तर चला आपण जाऊयात मस्त एंट्री मारत. तर चला सगळे उतरलेले आहेत आपल्या आपल्या जागेवर. आणि रिद्धी आणि मी आम्ही दोघींनी पण मॅचिंग ड्रेस घातलेला होता हळदीसाठी. अरे हळदीसाठी काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही असं काय सांगू तुम्हाला, आम्ही इतकं लेट झालो की काही कळतच नव्हतं काय घालावं काय नाही. असे 2-3 ड्रेस घेतलेले, पण हा घातला. आता मॅचिंग होता दोघींचा, तो हा घातला. तर चला आता आपण जाऊयात मस्त असं. तर बघा शिवांश रेवा सगळे कसे पळाले लगेच. तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे. तर हे होते मामीचे पप्पा, तुम्ही पाहू शकता आम्हाला सगळ्यांना बोलवत आहेत. आणि ही आहे माझी मावशी, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवलेले आहे मी ब्लॉगमध्ये बरेच वेळेस. मी माझ्या मावशीकडे गेलेले तर ब्लॉग्स बनवले तिथे त्र्यंबकेश्वर वगैरे. तुम्ही पाहिलेच असतील ना, पाहिले असतील तर नक्की कमेंट करून सांगा की पाहिलेत. तर चला आता आपण आलेलो आहोत माझ्या मामाच्या हळदीला आणि आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा हा ब्लॉग बघताना. तर गाईज इतकं पटापट आवडलं आम्ही की आम्हाला म्हणजे टाइमच नाही मिळाला. आम्ही असंच तोंड घेऊन आलो, आम्हाला लेट पण झालेलं बघा सगळे आलेले. गाईज लेट्स एन्जॉय. तर गाईज तुम्ही पाहू शकता हा आपला नवरदेव म्हणजेच आमचा मामा. पाहू शकता काय फोटो चालू झालं यांचं. आणि मामी पण आहे मामासोबत फोटो शूटिंग. आता यांचं काय सुरू झालेलं आहे, एकदा नीट आवडू तर द्या. अरे त्यांना बसू द्या, शांत आहे. पूर्ण घेरा करून घेतला त्यांनी. गाईज तर बघा हे आहे ते लॉन्स, तुळसा लॉन्स, जे की नाशिकमध्ये आहे भगूर. पाहू शकता तुम्ही सगळे जमा झालेले आहेत आपले सगळे पाहुणे वगैरे. हाय शिवांश माझ्यासोबत तू व्हिडिओ घेत नाही, मी व्हिडिओ घेते, तू पळून जातो. शिवांश इज अ नॉटी बॉय. शिवा चला आता याला मी घेऊन जाते याच्या मम्मीकडे. जा आता तू कुठं. तर गाईज आता इथे आपली हळद सुरू होत आहे. तर बघा आता तुम्ही शांततेत बघा, मी काही बोलणार नाहीये, थोडंफार बोलेल. आणि तुम्ही तर विसरलेच, हा बघा इकडे आपला नवरदेव मस्त पावडर वगैरे मेकअप करून आलेला आहे. तर चला आता येत आहे आपले नवरदेव आणि आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
तर तुम्हाला माहितीच आहे आज माझ्या मामाचं म्हणजे इथे आमच्या मामा शिवांश आहे आज हळद आहे तर पाहू शकता किती जण आलेले आहे आणि हळद पण चालू आहे कार्यक्रम सुद्धा चालू आहे सगळे आम्ही पण पाणी टाकलं आमच्या मामाच्या अंगावर तर गाईज आता चालू आहे हळद लावणं. तर पाहू शकता नवरदेव किती मस्त हळद लावत आहे नवरदेवला आणि मी पण माझ्या मामाला हळद लावलेली आहे. माझ्याकडे व्हिडिओ नाही म्हणून मी फोटो यूज केला आहे. तर नवरदेवाला आता पूर्ण हळदीने भरवणार आहेत सगळे. तर फ्रेंड्स मी होते शूटिंग घेत होते मी म्हणून मला इतकं एन्जॉय करता आलं नाही पण वीडियोसाठी काहीही हम तो अपनी जान कुर्बान कर सकते हैं. तो देखो इथे पाहू शकता तुम्ही नवरदेवाला पूर्ण हळदी भरवली आहे आणि आता उचलताय. अरे बाप कुठे घेऊन चालू. मामाच्या दोन्ही जिजूंनी त्याला उचललेलं आहे म्हणजे त्याच्या पप्पानी आणि काकांनी. आता नवरदेवाला घालायची आहे अंघोळ. चालला आता तो आंघोळीला. बाय 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 बाय. तर गाईस तुम्ही पाहू शकता आम्ही हळदीच्या ताटातून हळद उचलून आणली पूर्ण बॉल करून आणि आता आम्ही आहोत नवरदेवाच्या रूम मध्ये. तर मामा आता आंघोळीला जाणार आहे. त्यानंतर आपण मस्त असा डान्स करणार आहे आणि आता तो डान्सचा व्हिडिओ तर तुम्हाला दाखवणारच आहे. तर तुम्ही बघा आमचे नवीन नवीन कलाकार डीजे म्हणजे स्टेजच्या मागं नाचायला लागले. त्यांना घाई लागली नाचायची. बघा तुम्ही आता यांना नाचता. अरे बस बस डीजे कडे जाणार आहे स्टेज मध्ये. स्टेजच्या मागं नाचायला लागले. अरे चला या सगळ्यांना सोडा. चला आपण पाहूया आपला डीजे. बघा कसे सगळे जमा नाचायला लागलेत पण इकडे आणि यांचं स्टेज मागे चालू झालेला गड्डी निकला. इथं बघा काय डेंजर डान्स चालू आहे. बघा 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 काय डान्स कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. मला तर बोरिंग वाटला. इथे बघा आपली रेवा दादू कसे उभे आहेत शिवांश सगळे आणि हे अजूनपर्यंत तिथेच उभे आहेत. कधी येणार आहे यार नाचायला. चला डान्स शो सुरू झालेला आहे. बघा आता तुम्ही डान्स कसा वाटतोय तुम्हाला. मी तर शूटिंग घेण्यामध्ये बिझी आहे. माझा पण डान्स आता दाखवणार आहे मी. डान्स नाही म्हणजे ओके डान्स मी माझ्या बहिणीसोबत रिद्धीसोबत डान्स करत आहे त्या व्हिडिओमध्ये. कारण मी तुम्हाला आत्ताच सगळं सांगून दिलं. फ्रेंड्स आमची चिल्लर पार्टी बघा कशी मजा करते आणि आमचं टिंगू बघा रिद्धी दादू शिवांश. अरे रेवा ओके रेवा कुठे गेली जाऊ द्या आपण डान्स करूयात. गाईज खूप डान्स केलेला आहे. आता मी थकले. यांचा डान्स तर संपत नाही. आता रात्रभर चालूच राहणार आहे. दिसतच आहे आता काय डान्स चालू. बाप 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 मी जाऊ का इथून पण नाही. मला आता व्हिडिओ घ्यायचा आहे आणि मस्त हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे नाशिक मधला. पाहू शकता तुम्ही काय डान्स चालू आहे सगळ्यांचा. बघा भाइयों और बहनों ये तो सिर्फ ट्रेलर है. पिक्चर तो अभी बाकी है. मग कसा वाटला डान्स. चला आपण दादू पुटपुट पाहूया. बघा कसा खांद्यावर बसलेला आहे दादू. स्टाईल मारतोय माझ्यासमोर स्टाईल मारतोय. बघा तुम्ही आता दादू पुटपुट दादू कसा बसलेला आहे. मला येतोय खूप राग आता त्याच्यावर. एक तर मला तो चिडवत होता सारखा आणि एक तर मी व्हिडिओ काढते एवढा मेहनतीने त्याचा. ते तर काढला नसता. अरे बाप डान्स तर जोरात चाललाय. बघा तुम्ही बघा
काय डान्स आहे. मी तर बाबा आपल्या साईडला होऊन व्हिडिओ काढत आहे, शूटिंग काढत आहे. बापरे, मी पण नाचले पण कोणी माझे व्हिडिओ घेत नाहीये. जाऊ द्या, व्हिडिओची काही गरज नाही, मीच आता कॅमेरामॅन बनलेला आहे. तर आता मी डान्स बघून बघून खूप बोर झालेला आहे आमचा. तर अजून खूप सारे असे व्हिडिओज आहेत पण नको, आता तुम्ही पण बोर झाले असाल हे सगळे डान्स पण. तर चला आपण थोडंसं पुढे वळूया, थोडासा डान्स बघा, नंतर मग थोडंसं जाऊया आपण पुढे आपल्या ब्लॉगच्या. आणि तुम्हाला लग्नाचा ब्लॉग बघायचा आहे ना, हा तर हळदीचा आहे गाईज. फायनली माझा व्हिडिओ भेटला आहे, त्याच्यात मी इतका घटिया डान्स करत आहे कारण माझं बिलकुल पण मन नव्हतं डान्स करायचं. कारण एक तर मी हिल्सवाले सँडल्स घातलेले होते आणि माझा पाय एकदम असं क्रॅक झाला, म्हणून मी असं थोडंसं म्हणजे जास्त नाचत नाही, थोडंफार तुम्हाला दाखवण्यासाठी एन्जॉय करतोय. तसं काही नाही, आम्ही एन्जॉय करतो एवढं. गाईस तर डान्स करून थकलेलो आहोत आणि आम्ही आता रिकाम तिकडे असे फिरत आहोत, इकडे तिकडे काही काम नाही आहे आम्हाला. फ्रेंड्स बघा, रिद्धीने कुठून तरी एवढे पैसे जमा करून आणलेले, ते पण नकली आहे, खरे नाही आहे. असं नका समजू आमच्याकडे एवढे पैसे असतात. अरे भाई किस्मती नहीं है जो हमारे हाथों में इतने पैसे रहेंगे भाई. फ्रेंड्स तुम्हाला काही ऐकू येत नसेल, एवढं डीजे गाणं वगैरे चालू आहे. तर चला आता आम्ही परत डान्स करायला लागलो, मोबाईल घेऊन, ते पण फक्त पडला नाही पाहिजे, नाही तर माझी आई मला पाडून टाकेल कायमचं. तर फ्रेंड्स मी सांगितलं रिद्धीला पैसे टाकायला, पण ती असं फालतूपणा करतीये. मी तिला सांगितलं पैसे उडव, फेकतीये अंगावर. सो गाईज फायनली आता आम्ही डान्स करत आहोत. नवरदेवाने नवरी सोबत पाहू शकतो. मी तो व्हिडिओ काढते, माझी कुठं हाऊस नाही सोबत पाहू शकता. मामी तर खूप बारीक आहे, तुम्ही पाहत असाल तर वाटत असेल बापरे किती बारीक आहे. एवढी हाऊस पुरावा, एवढी हाऊस पुरावा, नवरा गल्लीला मिरवा, नवरा गल्लीला मिरवा. तर गाईज आम्ही डान्स करून इतकं थकलो, आम्हाला भूक सुद्धा लागलेली आहे बघा तुम्ही. आणि आता बघा शिवांश कसा मजेत मोबाईल बघतोय आणि आमचं जेवण पण झालेलं आहे, करून बघू शकता तुम्ही. तर त्यानंतर आता आम्हाला इतकं म्हणजे असं स्ट्रॉंग फील होत आहे ना, म्हणजे असं गळाला सारखं होत होतं डान्स केल्यानंतर. बघा आता शिवांश कसा मोबाईल बघतोय. गाईज खूप वेळ झाला आणि आता आम्हाला झोपायला जायचं होतं, म्हणजे मावशीच्या घरी जायचं होतं परत. आमचं चालू होतं लॉन्सवर थांबायचं, लॉन्सवर झोपायचं. पण चला तुम्हाला तर शेवटचं एकदा लॉन्स दाखवते थोडासा, आणि त्यानंतर मी आता माझा ब्लॉग संपवणार, मीन्स इथेच दी एंड करत आहे माझ्या ब्लॉगचा. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला माझं चॅनल आवडतं तर सबस्क्राईब करा. आणि चला आता शेवटचं तुम्हाला बाय करते. आणि प्लीज माझ्या मामाच्या लग्नाचा व्लॉग बघायला नका विसरू. हा होता हळदीचा व्लॉग, मीन्स पार्ट 1, मामा की शादी पार्ट 1. आणि मामा की शादी पार्ट 2 जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जा, किंवा जेव्हा माझा व्हिडिओ संपवेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ म्हणजे माझा चॅनल पण दिसेल त्यात, आणि माझा व्हिडिओ पण दिसेल. म्हणजे त्यातच येईल तुम्हाला, असं छोटासा बॉक्स करून व्हिडिओ येईल आणि माझं चॅनल पण दिसेल त्याच्यात असं. तर त्याच्यावर क्लिक करा, त्या व्हिडिओवर, त्या स्क्रीनवर येईल माझा जो आत्ताचा व्हिडिओ चालू आहे ना, त्या स्क्रीनवर तो व्हिडिओ येईल आणि तो क्लिक करा, मामा की शादी पार्ट 2, आणि त्यात राहील माझ्या मामाचं लग्न. तर गाईज असंच मला सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघून नुसतं व्हिडिओ बघतात तुम्ही लोक, सबस्क्राईब करत नाही. आणि प्लीज
जे कोणी माझं म्हणजे व्हिडिओ बघत आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इथंच मी माझा व्हिडिओ दी एंड करत आहे. सर्वांना बाय बाय गाईज. आणि तुम्हाला माझ्या मामाचं लग्न आवडलं असेल तर बाय, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.